नंतर पुढची बातमी आहे पुण्यातून। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यामध्ये आलेल्या पावसामुळे पूर दौऱ्यावर होते। या दौऱ्यामध्ये त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। तर जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेऊन ब्लू लाईनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली। नेमके काय निर्णय घेण्यात आले या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी बातचीत केली, पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत। सर, तुम्ही आज संपूर्ण पुण्याच्या प्रशासनाचा आढावा घेतलेला आहे, काय नेमकी माहिती समोर आलेली आहे? 1.5 तास तुमची बैठक सुद्धा चालली। पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी, लोकांना सुरक्षित करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याचा आम्ही ठरवलेला आहे। त्या ब्लू लाईन एरियामध्ये जे लोक राहत आहेत त्यांचं योग्य पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्यासाठी एक स्वतंत्र DCR तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्यामध्ये त्या प्रकल्पाला एक स्पेशल स्टेटस देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि यामध्ये जे ब्लू लाईनमध्ये जे लोक राहत आहेत त्यांचं कायमस्वरूपी पुनर्विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी फेअर सर्वे देखील करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। ब्लू लाईनचा इरिगेशन डिपार्टमेंट, कलेक्टर, महापालिका यांनी एक फेअर सर्वेक्षण करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्यात आणि त्या नदी पात्रामध्ये जो राडारोडा आहे त्यामध्ये जे CND वेस्ट आहे, जे डेब्रीज आहे, जे काही लोकांनी भराव केलेला आहे, हे सगळं काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये या सर्व लोकांना पुराचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी सर्वांना अलर्ट मोडवर राहण्याची सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये हे कायमस्वरूपी दरवर्षीची टांगती तलवार दूर करण्यासाठी यांची एक विशेष अशी यांच्या पुनर्विकासाची योजना करू।